नमस्कार शेतकरी बंधूंनो, आंबा फळगळतीची कारणे आणि प्रभावी उपाय याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंबा फळगळतीची खरी शास्त्रीय कारणे काय आहेत, कोणती गळ नैसर्गिक आहे आणि फळगळ कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आंब्यामध्ये फळधारणा कशी होते हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर आंबा झाडावर येणाऱ्या मोहरापैकी फक्त 5 ते 10% फुलं हे द्विलिंग असतात, तर उर्वरित जे 80 ते 90% फुलं ही नरलिंगी असतात। म्हणजे द्विलिंगी फुलापैकी काही फुलामध्येच म्हणजे 2 ते 3% फुलांची परागीकरण होऊन फळधारणा होते। बाकी सर्व फुले म्हणजे काही जी मोहर असते ही गळून जाते। हे लक्षात घ्यावे की आंब्याला येणाऱ्या एकूण फुलापैकी फक्त 1% जवळपास जरी फळे काढणीस मिळाली तरी चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकतात। त्यापेक्षा जर अधिक गळ झाली तर मात्र अंतिम जे उत्पादन आहे आपल्याच्यात फटका आपल्याला बसू शकतो। तर काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सेटिंग बरीच कमी असल्याचे आपण बघत असाल, तर आंब्यामध्ये फळधारणा होण्यासाठी संयुक्त फुलेच महत्त्वाची असतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे। आता एका मोहर काडीवर 10 ते 12 समजा बाजरीसारखी एकदम बारीक आकाराची फळे बागेत दिसली तर त्यांची नैसर्गिकरित्या गळ होऊ शकते। आंब्याला येणाऱ्या एकूण फुलापैकी फक्त 1% जरी काढणीस मिळाले तरी उत्पादन चांगल्या प्रकारचे येऊ शकते। आता फळगळतीची कारणे काय आहेत, तर ऑक्झिन्स हे एक झाडामध्येच तयार होणारे संप्रेरक आहे। आता विशेषतः फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशी विभाजन होते, ते 3 आठवड्यापर्यंत पूर्ण होऊन पेशींची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळांचा आकार वाढू लागतो। त्यानंतर काही दिवसांनी त्यात बी वाढण्यास सुरुवात होते। या वेगवेगळ्या अवस्थेत फळामध्ये व फांदीमध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात ऑक्सिजन तयार होते। फांदीच्या तुलनेत फळात जास्त ऑक्सिजन असले तर फळगळ होत नाही। म्हणजे फळात ऑक्सिजन कमी जर पडले तर त्यांच्या देठाजवळ एक असं आपल्याला चीर पडते, तिला आपण ॲब्सिशन लेयर असे म्हणतो। ही चीर पडली की फळगळ होते। आता फळावर पडलेला सूर्यप्रकाश, तापमानात झालेली वाढ किंवा फळावर असलेली भुरी रोग किंवा तुडतुडे, रसजो किडी याचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये असेल या कारणामुळे फळातील ऑक्सिन्स नाश पावते, म्हणजे त्याचे प्रमाण कमी होऊन ही ॲब्सिशन लेयर तयार होते। आता काही फळगळ जे होते ते आंब्याच्या जातीनुसार पण होते। आता आंब्याच्या ज्या जातीमध्ये आहे हे जर देठ मजबूत असेल तर तिथं फळगळ कमी होते। आता दशेरी आंब्यामध्ये देठ मजबूत असल्यामुळे तिथं फळगळ होत नाही। आता दुसरं देठ जे आहे हे कमकुवत असते, अशी एक जात आहे ती म्हणजे लंगडा। या लंगडा जातीमध्ये आपल्याला फळगळ पाहायला मिळते। तर अजून जे फळगळीचे कारण आहे ते म्हणजे आपलं वातावरण आहे। दिवस व रात्रीच्या तापमानात वातावरणातील आर्द्रतेत चढ-उतार झाल्यास आंबा फळाची गळ जास्त प्रमाणात होते। वादळी वारा, मोसमी पाऊस किंवा धुके किंवा कीड रोगाचे प्रमाण याच्यामुळे फळगळ होऊ शकते। आता कीड किंवा रोगामुळे पण फळगळ होते, कारण की आंब्याच्या फूल व फळधारणेच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, फुलकिडे आणि अन्य रसशेकीच्या किडीच्या प्रादुर्भाव झाल्यास फळगळ वाढू शकतो। तुडतुड्याच्या शरीरातून जे राहणारा मधासारखा जो चिकट द्रावाचा डाग आहे ते फळावर पडून ती गळू शकतात। तर आंब्यामध्ये काही फळगळ ही नैसर्गिक असते, पण योग्य वेळी योग्य संजीवक, पाणी आणि अन्नद्रव्य जर दिले तर अंतिम उत्पादन नक्कीच वाढवता येते। तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद।